तर असा होता आमचा हम्पीचा पहिला दिवस। सकाळी 9 वाजता रूमवर पोहोचल्यानंतर मस्त फ्रेश होऊन नटापट्टा करून आम्ही डायरेक्ट विरूपक्ष मंदिरात गेलो। इकडचं आर्किटेक्चर, गोपुरा स्ट्रक्चर आणि सगळ्यात कमाल मिस्ट्री म्हणजे इथे समोरच्या मंदिराची उलटी शॅडो दिसणारे हे होल पाहिलं। नंतर आम्ही पंपादेवी आणि पंपापतीचं दर्शन घेऊन बरंच आर्किटेक्चर एक्सप्लोर केलं। पण अचानक भयानक चालून दमल्यामुळे आम्ही थोडा इथे आरामही केला। त्यानंतर एकमेकांचे भरपूर फोटो काढून झाल्यानंतर फोनचं स्टोरेज भरण्याच्या आधी आम्ही तिथून निघालो। आउटफिट चेंज करून आम्ही डायरेक्ट जेवायला गेलो, कारण की खूप भूक लागली होती। जेवायला आम्ही मँगो ट्रीला आलो होतो आणि इथे ना आम्ही साऊथ इंडियन थाली खाली, जी की खूपच टेस्टी होती। जेवणानंतर आम्ही पोहोचलो विठ्ठल टेम्पलला आणि इथेच ते स्टोन चॅरियट आहे, जे की आपले 50 रुपयाच्या नोटवर आहे, ते बघितलं। इथे असणारं कल्याण मंडप आणि म्युझिकल पिलर्सही बघितले। आणि सगळ्यात मेन म्हणजे हे विठ्ठल मंदिर तर खूप सुंदर आहे, पण तिथं विठ्ठलाची मूर्ती नाहीये। असं म्हणतात पंढरपुरात असणारी विठ्ठलाची मूर्ती आधी इथे असायची। त्यानंतर आम्ही क्वीन्स बाथ आणि लोटस महाल बघितला। मस्त नारळ पाणी पिऊन पाण्यातलं शिवलिंग पाहिलं आणि अशा बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर केल्या आणि शेवटी नरसिंहाची मूर्ती पाहिली। आणि हो, दुसऱ्या दिवशी आम्ही गाडी रेंट करून मस्त नॉर्थ हम्पी फिरायला गेलो होतो। तिकडे जाऊन आम्ही काय काय मजा केली, काय काय बघितलं हे उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल। पण या सगळ्याचे मी युट्यूबला लॉंग व्हिडिओ सुद्धा बनवले आहेत, नक्की जाऊन बघा। युट्यूबची लिंक बायोमध्ये आहे।